लेकीच्या जयंतीनिमित्त 102 मुलींच्या नावावर कन्यारत्न ठेव. गोव्याचे मंत्री रमेश तवडकर यांच्या हस्ते कन्यारत्न ठेव योजनेचा शुभारंभ. सांगलीमध्ये कन्यारत्न ठेव योजनेचा गोव्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकरांच्या हस्ते शुभारंभ झाला आहे. सांगलीतील रुद्राणी फाउंडेशनच्या वतीनं समाजातील गरीब कुटुंबातील 102 मुलींच्या नावे ठेवी ठेवण्यात आल्या आहेत. रुद्राणी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी मुलीच्या जयंतीच्या निमित्ताने तिच्या नावे ही ठेव योजना सुरू केली आहे. गोव्याचे मंत्री रमेश तवडकर यांच्या हस्ते मुलीच्या नावे ठेवण्यात आलेली ठेव पावती संबंधित कुटुंबांना प्रदान करण्यात आली. आत्तापर्यंत रुद्राणी फाउंडेशनच्या माध्यमातून 702 मुलींच्या नावे ठेवी ठेवण्यात आलेल्या असून मुलीचा जन्मदर वाढावा या उद्देशाने सामाजिक बांधिलकीतून रुद्राणी फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येतो आहे. नमस्कार. आज रुद्राणी फाउंडेशनच्या माध्यमातून कन्यारत्न ठेव या योजनेचा 9वा कार्यक्रम इथं आज संपन्न झाला आणि त्या दृष्टिकोनातून जे वेगवेगळे मान्यवर इथं उपस्थित होते. सगळ्यात प्रथम मी या फाउंडेशनचे प्रमुख रवींद्र शिंदे यांचं खरं म्हणजे कौतुक करणं तेवढं थोडं आहे, कारण एक समाजामध्ये आज अनेक प्रकारच्या समस्या प्रश्न आहेत आणि त्याच्यामधून शिक्षित आणि अशिक्षित असे दोन्ही माणसं चुका करत असतात आणि त्याचा दुष्परिणाम आहे तो पूर्ण समाजावर आपल्याला दिसतो आणि त्या दिसून आणि प्रत्येक जण याविषयी चिंतन करत असतो. सरकार चिंतन करत असतो, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती चिंतन करत असतात. पण रवींद्र शिंदे यांनी केवळ चिंतन करणं किंवा कोणतरी करेल असा प्रश्न न करता त्याने आपल्या दृष्टिकोनातून एक छोटंसं पाऊल उचललं आणि आजूबाजूच्या परिसरातील गरीब ज्या भगिनी आहेत की त्यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून कन्यारत्न ठेव ही जी संकल्पना त्यांनी मांडली आणि आजूबाजूच्या परिसराच्या लोकांना जागृतीच्या माध्यमातून करून की आतापर्यंत 700 आपल्या मुलींना त्याने कन्यारत्न ठेव ही योजना त्याने प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे की 700 ही एक संख्या कमी नाही आणि 700 परिवारांना म्हणजे शिक्षित असू म्हणजे मला असं वाटतं की 700 कुटुंबापर्यंत ते गेले, ते गरीब लोकांपर्यंत गेले, एखाद्या अशिक्षित लोकांपर्यंत गेले. त्यांना मुलीचा जन्म आणि मुलाचा जन्म हे व्यवस्थित लोकांना प्रबोधन करण्याचं खूप मोठं काम त्याने केलेलं आहे. आणि रवींद्र सुभाष शिंदे, संस्थापक अध्यक्ष रुद्राणी फाउंडेशन सांगली. रुद्राणी फाउंडेशनची सन 2013 साली स्थापना करण्यात आली. सन 2013 पासून विविध सामाजिक उपक्रम आम्ही हाती घेतलेले होते. वृक्षारोपण असेल, आरोग्य शिबिर असेल, गोरगरीब रुग्णांना मदत असेल, दुष्काळग्रस्तांना मदत असेल, त्याचप्रमाणे अन्नदानाचा कार्यक्रम असेल, असे कार्यक्रम करत असताना आम्हाला 2015 साली बाबासाहेब खिद्रापूर यासारख्या पांढरपेशी डॉक्टरांनी या सांगली जिल्ह्यामध्ये स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकरण उघडकीस आणली त्यांची. त्याबद्दल समाजामधून रोष निर्माण झाला आणि समाज कुठल्या थराला चालला आहे याचा आम्ही एक समाजाला प्रबोधन करण्याच्या माध्यमातून आम्ही रुद्राणी फाउंडेशनच्या माध्यमातून कन्यारत्न ठेव योजना ही सुरू केली. 2015 साली आम्ही गोरगरीब कुटुंबातील जे रिक्षाचालक असतील, हॉटेलमधले कामगार असतील, बांधकाम मजूर असतील, मॉलमधले कामगार असतील, अशा लोकांचा आम्ही शोध घेतला. त्यांच्यापर्यंत आम्ही पोचलो आणि त्यांचे फॉर्म भरून घेऊन आम्ही 50 कन्यारत्नांना आम्ही ठेवपावती देऊन त्या पहिल्या वर्षाचा शुभारंभ 2015 साली केला. 2015 ते 2026 आलं. मला सांगायला अभिमान वाटतो आम्ही 702 मुलींच्या नावावर ही ठेवपावती ठेवून या सांगली जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक आगळावेगळा ठसा आम्ही उमटवला आहे. माझी मुलगी कैलासवासी रुद्राणी शिंदे यांच्या स्मरणार्थ या रुद्राणी फाउंडेशनची स्थापना झाली आणि तिच्या जयंतीचं माध्यम म्हणून आज 18वी जयंती आहे. या जयंतीच्या माध्यम म्हणून या कन्यारत्न ठेव योजनेचा शुभारंभ झालेला आहे. तरी समाजामध्ये लोकांनी एक बोध घ्यावा की मुलगीला सन्मानानं मुलाप्रमाणेच वाढवावं. जर मुलगी जन्माला आली नसती तर मुलगा कुठून जन्माला आला असता याचा विचार करावा. अनेक जे महापुरुष या देशामध्ये घडले त्यांच्यामागे एका यशस्वी स्त्रीचाच हात होता. स्त्री जर जन्माला आली नाही तर यशस्वी पुरुषसुद्धा जन्माला येणार नाही याचा नागरिकांनी बोध घ्यावा आणि स्त्रीला
मुलगा मुलगी हा भेद न मानता सन्मानानं तिला मुलाप्रमाणेच वाढवा, एवढंच या कन्यारत्न ठेव योजनेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला जनतेला आवाहन करायचं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.